पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय भव्य दिव्य. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, इकडे विकेट आले की काय पाहावं लागेल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काय झेल घेतलाय यार, डोळ्याची पारणं फेडणारा झेल. एक जबरदस्त कॅच पकडलाय. या खेळाडूचं नाव तुम्हाला नोंदणी करावी लागेल. ज्यांनी झेल घेतला त्याचं नरेशनी झेल घेतला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एका खेळाडूला देणार आहोत आणि तो किताब आय थिंक नरेशला जाईल का हे देखील पाहावं लागेल. त्याची मोजमापणी केली जावी लागेल, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कॅचेस, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण कोणी केलं या गोष्टींची पाहणी करूनच त्या ठिकाणी तो पुरस्कार देखील दिला जाईल. परंतु नरेशचा अप्रतिम कॅच, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती राहुल भातोसेला शून्यावरती बाद केलंय. काय कॅच पकडलाय. ही विकेट मी म्हणेन अशोक जाधवची नाही आहे, ही विकेट नरेशची आहे. काय कॅच पकडला बाउंड्री लाईनवरती, एका हातामध्ये एका पायावरती उभे राहिले आणि त्यानंतर हा कॅच पकडलाय. आकर्षक अद्भुत कॅच. फुल टॉस टाकलाय, ऑन साईडला टर्न केलं होतं, बॉलला खेळून काढलंय. गौतममध्ये बॉल आपण जर पाहिलं तितकंसं ट्रॅव्हल होणार नाहीये. एक सिंगल येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी किरण आलाय. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला किरण, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्कलपे टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहत आहोत. चांगली खेळ, चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाही पोहोचले तिकडे धावा किती घेतल्या जातील. तोपर्यंत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये 2 धावसंख्या कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर वेंगळे JCC आपण रेडी राहा. विजेताचा सामना यानंतर होईल. त्यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेची मेगा फायनल, असा इथून पुढचा प्रवास राहील. यावेळेस पहा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका तर तिकडे गवतामध्ये आपण बॉल थांबताना पाहतोय. पॉइंटला खेळला होता बॉल, तितकासा लांब जाणार नाही आहे. त्याचं कारण देखील आहे, गवत आता खूप वाढलं आहे. ऑगस्टमध्ये हा पावसाळी क्रिकेटचा 16 आला आहे. जुलैमध्ये अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. पावसाळीमधल्या ह्या स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवशक्ती ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा. फटका तर चांगला खेळ आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक होते फ्लाय स्लीपला, परंतु त्यांच्या हातामधून बॉल सटकला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. पहा अशोक जाधव यांची तिकट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली अशोक जाधवनी, कौतुक करावं लागेल. 5 बॉलच्या पाठीमागे केवळ 5 धावसंख्या इकडे खर्च करताना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल चांगला होता. फटका खेळलाय ऑन साईडला, बॉल हवेमध्ये. किरण आहेत त्या ठिकाणी. झेल मात्र ड्रॉप केला. एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न, त्या 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का, नाही. बॅकअप आहे तिकडे. या 2 धावांनी धावफलक 7 वरती पोहोचतंय. पहिलं षटक समाप्त होत आहे. सुरुवात मात्र त्या ठिकाणी अडखळत अक्कलपे टीमची पाहायला मिळते. सुरुवात मात्र हातरेवाडी टीमची अप्रतिम होताना पाहायला मिळते. वेंगळे आपला सामना आहे. जसा हा सामना संपेल तसा टॉस देखील होईल आणि मॅच देखील सुरू होईल. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, कारण इथून पुढे आपल्याकडे आता 2 तास आहेत आणि मॅचेस आपल्याकडे 4 आहेत. नवीन गोलंदाज राजेश गोलंदाजी मार्कवरती, एक सिनियर क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी अशोक जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. स्ट्राईक एंडला विशाल साळुंके, नॉन स्ट्राईकला किरण. फुल टॉस होता, फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय शिवशक्ती ट्रॉफी 2026चा चौकार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वेंगळे टीमच्या इकडे देण्यात येईल. रोहितला विनंती केली जाते आपण या. लोअर फुल टॉस होता, त्याला पुन्हा एकदा ऑन साईडला. या ठिकाणी आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक घसरले,
बॉल अडवण्याचा प्रयत्न देखील राहिला. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. तिसरीचा प्रयत्न आणि काय घडलंय बघता बघता पाहता पाहता ही तिसरी रन इकडे कंप्लीट होताना पाहायला मिळते. सॉलिड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. कोपुरी मैदान हे KSK क्रीडा प्रतिष्ठानचं होम ग्राउंड मानलं जातं. या मैदानामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्ही KSKच्या पाहिल्यात. त्यामधली ही आणखी एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा शिवशक्ती ट्रॉफी 2026. बॅकफुटला गेले, तिथून मात्र या बॉलला पिक करण्याचा प्रयत्न केला. तितक्याच वेगाने बॉल टाकलाय राजेशने. चांगली गोलंदाजी. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल 22 स्वरूपामध्ये. 9 बॉलच्या पाठीमागे 15 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक होते, त्यांना मात्र बॉलनी चकवा दिला. बॉल निघून चालला सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. वा, क्वालिटी बॅटिंग. येतोय आणखी एक चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता बॅट्समन शफल झाले, पुढे आले आणि त्यानंतर बॉलला पिक केलं होतं. क्षेत्ररक्षक होते ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 3 षटकांच्या लढती आपण पाहत आहोत. लॉवर फुल टॉस, त्याला पुन्हा एकदा फ्लिक केलंय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने जात आहेत तोपर्यंत 2 धावसंख्या आणखी स्कोरबोर्डमध्ये ॲड केली जाते. 21-21. KYJ अक्कलपे तुम्ही टीम पाहताय. चांगला खेळ त्यांना देखील करावा लागेल. 50ची धावसंख्या स्कोरबोर्डती उभी करावी लागेल. 21 वरती 1 ही स्थिती आहे आणि टीम आपण जर पाहिला फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न. इथे विशालनी कॅच ड्रॉप केली मागे. कॅच सोपा होता परंतु इकडे अटेम्प्ट करत असताना ते खाली कोसळले. 1 रन आली. 2 ओव्हरचा सामना इकडे समाप्त होतोय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती KYJ अकालपे टीम 22 वरती 1 प्रोजेक्टेड स्कोर 33 दाखवतोय. 33. चला तिसरं षटक घेऊन लगेच या. ट्वेंटी 22 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली 2 षटकांच्या पाठीमागे 11च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. बऱ्याचशा कॅचेस देखील ड्रॉप करताना पण हात्रेवाडी टीमला पाहिलं. आता नवीन गोलंदाज रोशन आलाय. गोलंदाजी मार्क होती. अक्कलपे टीमला धावा कराव्या लागतील. 45 आणि 50च्या आसपास धावसंख्या उभी करावी लागेल. त्यासाठी आता एक मोठं षटक हवं आहे आणि हे तिसरं षटक त्यांच्यासाठी मोठं बनल का हे देखील पाहावं लागेल. रोशन आलेत. गोलंदाजी मार्क होती. किरण स्ट्राईक एंडला 7 बॉलच्या पाठीमागे 11 वरती बॅटिंग करतायत. पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता आणि जिकडे मात्र बॅटची कडा लागून एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. सिंगलनी काही बिघडणार नाही आहे टीम हात्रेवाडीचं, कारण त्यांना माहीत आहे धावफलक अगदी आपल्या आवाक्यामध्ये आहे, कारण धावफल संख्या तितकीशी मोठी नाही आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम हात्रेवाडीचा. पुढे आले, पदल आले, त्याचा वापर केला. डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये एक मोठा स्ट्रोक खेळलाय. काय जबरदस्त स्ट्रोक होता. बॉल हवाई सफर, हवाई हल्ला, लॉंग अँड स्ट्रॉंग, एक उत्तुंग आकर्षक अद्भुत आणि भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. षटकार. फटका चांगला होता आणि गरज देखील होती. संघाचे आक्रमण केलंय समोरच्या टीमवरती, रोशनवरती आक्रमण चढवलंय. बॅटर किरणनी 9 बॉलच्या पाठीमागे 18 वरती तो आता बॅटिंग करतोय. पहा यावेळचा बॉल नो आहे आणि पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय. पहा खराब बॉलिंग मी म्हणेन इथं रोशन करताना पाहायला मिळत आहेत. पहा संघ चांगल्या स्थितीमध्ये होता परंतु रोशननी ज्या पद्धतीने सुरुवात केली, षटकार आला, त्यानंतर हा नो बॉल, ही खराब लक्षणे आहे टीमसाठी आपण विचार केला तर. आणि इथून पुढे आपण विचार केला तर आणखी 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक येऊ शकतात.
यावेळेस बदल आली त्याचा वापर केलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लांबून येत आहेत. अगोदर ते कोसळत आहेत बा. बॉल पकडण्याचा देखील प्रयत्न केला जात नाहीये. अगोदर स्किट झाले, त्यानंतर धावा किती घेतल्या तर 2 धावा. हात्रेपाडी विपक्ष तुम्ही अक्कलपे मॅच पाहताय. अगदी शेवटचा सामना आहे. बी पोलमधून आपण पाहिलं, त्यानंतर विनर विनर सामना, त्यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल, असा हा प्रवास या ठिकाणी या स्पर्धेचा राहील, रूपरेषा राहील. फटका तुम्ही पाहू शकता. बॉल निघालाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दिवसात तारे दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये किरणनी केलंय. काय फटका खेळलाय. हवाई सफर, हवाई हल्ला. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आलाय. काय फटका खेळला होता. ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र आपल्या रडारमध्ये घेतलं आणि अगदी बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक षटकार. 4 बॉल आतापर्यंत होत आहेत. 39 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागते. यावेळेस आपटलेला बॉल पॉवरफुल स्ट्रोक आहे, सक्सेसफुल स्ट्रोक आहे. नातखुळा स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉलला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अलग काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 सलग मारलेत मी म्हणेन. येतोय आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, षटकार. धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडायला सुरुवात झाली. षटकारांची आतिषबाजी सुरू झाली. किरणनी 13 बॉल 33 वर बॅटिंग करतोय. 1 बॉल बाकी आहे आणखी. 45 पर्यंत संघ पोहोचलाय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 46 41 धावसंख्या. चांगली धावसंख्या स्कोरबोर्डती उभी करण्यामध्ये यश येताना पाहायला मिळते अक्कलपे टीमला. 13 बॉल 33. चांगली बॅटिंग किरणनी केले. 46 आतापर्यंत लागल्यात. लोअर फुल टॉस, बॅटची कडा होती. इकडे सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे एक सिंगलनी थांबावं लागतंय टीमला. 47 झाल्या. 48 धावांचं टार्गेट हात्रेवाडी टीम समोर. फर्स्ट इनिंग इथेच समाप्त होते. सत्र क्रमांक 1 ची समरी तुम्हाला आता दाखवली जाईल. मॅच समरी तुम्ही पाहू शकता. सत्र क्रमांक 1 KYJ अक्कलपे टीम 14 बॉलच्या पाठीमागे 34 धावा किरणनी केल्या. काय फलंदाजी केली, पैसा वसूल बॅटिंग राहिली किरणची. विशालची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. 4 बॉलच्या पाठीमागे 10. राहुल मैदानाच्या आतमध्ये आले आणि 1 बॉल शून्यावरती ते देखील बाद होताना पाहायला मिळाले. परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल अशोकच्या, कारण त्यांनी 1 विकेट घेतली, 7 धावा खर्च केले होते. महत्त्वाची जी विकेट होती राहुल बातोशेला इकडे बाद केलं होतं आणि त्यानंतर मात्र दोन्ही षटक महागडे राहिले आणि त्यातल्या त्यात रोशनचं षटक आहे ना, हे टीमसाठी डोकेदुखी राहिलं. 25 धावा संख्या तब्बल खर्च केली शेवटच्या षटकामध्ये आणि त्याच कारणाने ही काय 48 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये राहील हात्रेवाडी टीम समोर. चला अक्कलपे टीम थोडंसं घाई करा आणि हात्रेवाडी टीम आपली सलामी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेच.
तर असताना स्थिर असणं गरजेचं आहे. फटका आता खेळला, बॉल निघाला, टाटा बाय बाय हाय हाय करत सरळ सीमारेषेच्या पलीकडे वाट पाहिली साहिलनी आणि वाट लावली या बॉलची यार. क्वालिटी स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक होता, फ्लॅट मारला होता. जागा कुठेही तिकडे चान्स कुठेही क्षेत्ररक्षकाला नव्हता. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून हा पहा ॲक्शन रिप्ले. समोर खेळला, अप्रतिम स्ट्रोक होता, टायमिंग प्रॉपर होतं. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. तिखट यॉर्कर होता, एक आली, दुसरीचा प्रयत्न होईल का? परंतु हात्रेवाडी टीमचा जो डगआउट आहे ना तिकडे गोंधळ जास्त चाललाय. आणि आय थिंक अशा परिस्थितीमध्ये काय होतं की दोन्ही बॅट्समन खूप घाबरतात धावताना, कारण इकडे गोंधळ जास्त चालतो. हो, लेग स्टंपवरती हा बॉल होता, पाहावं लागेल, लाईन चेक केली जाईल. आणि पंच मात्र स्थिर आहेत, म्हणजे पंच सांगतायत डॉट बॉल आहे. ओमकारचा पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळतोय. पहा 6 आल्यानंतर त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर डॉट बॉल. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. फटका ऑन द राईज खेळलाय समोर, क्षेत्ररक्षक सी कॉर्नर वरून येतील, पकडतील. तोपर्यंत काय घडलंय, 2 धाव फलकावरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं वेग पाहिजे होता तितक्या धावा आलेल्या नाही आहेत. 20 रन्स आणि 1 शॉट आहे. दुष्काळात 13वा महिना म्हटलं जातं, तेच घडलंय. या वर्षात देखील एक धोंडा महिना आहे, एक्स्ट्रा महिना, आणि हे मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाज देखील एक्स्ट्रा धावा तुम्हाला देतोय, वाटतोय. घ्या मित्रांनो, एन्जॉय करा असं सांगतोय हात्रेवाडी टीमला. धावा आल्यात, आत्ताच्या या 2 धावा आहेत. धावफलक आपण अपडेट करूया. पुन्हा एकदा जोरात मारायचा प्रयत्न केला जातोय. किरणच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. किती बॉल झाले? बॉल 6 बॉल समाप्त होत आहेत. इकडे धावफलकावरती जाऊया. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते ती 21 म्हणजे अजूनही 27 धावांची गरज. आणि तितकंसं आव्हान सोपं नाही आहे हात्रेवाडी टीमला आपण विचार केला तर. या मॅचमध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 27 अशक्य आहे. परंतु जर हात्रेवाडी टीमच्या बॅटरनी ठरवलं तर ते आव्हान देखील ते कंप्लीट करू शकतात. साहिल आणि किरण ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डगआउटमधून सांगितलं जात आहे, भाई मार तू, पण मारायचे आहेत कोणाला उमेश सर? या दोघांना मारायचे आहेत. साहिलला स्ट्राईक घ्यायला सांगितले. आता पाहूया, सगळ्यांच्या मनासारखं घडतंय मैदानाच्या आतमध्ये. साहिलला स्ट्राईक दिले. 6 बॉल 27ची गरज. हात्रेवाडी की अक्कालपे, कोण जिंकणार हा सामना? गोलंदाजी मार्कवरती विशाल आलेत. पहिला बॉल खराब टाकलाय. यस, दंडित केलं जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही देखील हा बॉल पाहू शकता. आपटलेला आपटीबार चेंडू आणि इथे वाईट नो बॉल दिलाय. ओके, पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातंय की हा चक्क गोलंदाज म्हणजे थ्रो गोलंदाज आढळलाय. पहा, आजच्या दिवसातला हा दुसरा गोलंदाज आहे. आणि मी म्हणेन हात्रेवाडी टीमचे नशीब इकडे आता चमकताना पाहायला मिळतंय की काय, कारण 3 पेनल्टी आणि 1 नो बॉल म्हणजे टोटल धावा 4 मिळतील बोनस. शिवाजी जाधव खुश आहेत, आणि का खुश असू नये, कारण आपण जर पाहिलं ना तर 2 टीम त्यांच्याकडे आहेत उमेश सर. एक ऑस्ट्रेलिया आणि एक इंग्लंड. इंग्लंड सकाळी बाहेर गेले 3ऱ्या राऊंडमध्ये. ऑस्ट्रेलिया टीम मैदानाच्या आतमध्ये आहे, म्हणजे हात्रेवाडी. त्या कारणाने दोन्ही टीमचा प्रवास चांगला राहिलाय. आता मजा येईल. 4 रन तुम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडूया. 22ची गरज. 22. हा बॉल उसळणारा आहे, पाठीमागे मारलाय, पुढे मारायचा होता. एक सिंगल आली. असे स्ट्रोक नाही चालणार, असे स्ट्रोक चालणार नाही. संतोष आला. 22. पाच बॉल आणि 22ची गरज. पुन्हा एकदा हा बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल अगदी
डोक्यावरून जातोय. पंचांनी देखील सांगितलं हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. काय वाढून ठेवलं या मॅच मध्ये काय कळत नाहीये. थ्रो गोलंदाज आणि ज्याची वाट आपण पाहत होतो मित्रांनो तो आलाय. तो आलाय. अशोक जाधवची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. परंतु स्ट्राइक मिळेल का हे देखील पाहावं लागेल. नाही, नॉन स्ट्राइकला त्यांना थांबावं लागेल. आत्ताचा वाईट बॉल आहे त्याच्यावरती विकेट आली. आता इथून पुढे धावांची गरज किती आहे. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा बॅट्समन सांगतोय साहिल मी थांबणार नाही, मी लांबच लांब मारणार. आणि ही क्रिकेटची दुनियादारी हात्रेवाडी टीमच्या नावावरती करणार. ठोकलाय पठ्ठ्यानी षटकार. 33 धाव संख्या, 15 धावांची गरज 4 बॉलच्या पाठीमागे. आणखी एक 2x2. साहिल इज द बॉस. तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये मी आहे, घाबरू नका. किंग मेकर बनू शकतो या मॅच मध्ये. काय फटकेबाजी करतोय. 2 बॉल 2 षटकार आले. सामन्याचं चित्र पलटलंय. मी म्हटलं होतं चमत्कार होईल का आणि तोच सामन्यामध्ये होतोय. 3 बॉल 9 धावांची गरज. राहुल कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार देखील जाहीर केलाय साहिलच्या बॅटिंगसाठी. आणि हो त्याच्यासाठीच म्हणत होते साहिलला स्ट्राइक द्या. साहिल मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल 9 धावांची गरज. रिलॅक्स. अक्कलपे टीम मध्ये आग लावले मी म्हणेन. काय घडणार. शांतता वादळापूर्वीची ही शांतता. साहिलच्या बॅटमधून आणखी एक येईल का. बॉल सोडलाय, वाईड आला. टाळ्यांचा प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण टाळ्या वाजतायत हात्रेवाडी टीमसाठी. क्या बात आहे. 4 बॉल 8 धावांची गरज. 27 ची गरज होती पहा. त्यानंतर हा सामना तुम्ही पाहू शकता. 3 बॉल 8 ची गरज माफी असावी. 3 बॉल 8. एक पाहिजे आणि तो एक इथे मारलाय एक्स्ट्रा कव्हरला. पाठी राखेंचा जल्लोष हात्रेवाडी टीमचा. मी म्हटलं होतं ऑस्ट्रेलिया टीम अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या पद्धतीचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये टीम हात्रेवाडी. काय जबरदस्त बॅटिंग. 3 बॉल तब्बल 3 षटकार ठोकले त्या पट्ट्यानी साहिलनी. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. बॅकफुटला गेले, तिथून खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र हा बॉल जबरदस्त हाताळलाय पहा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा अक्कलपे टीम येताना पाहायला मिळते. अशाच मॅचेस प्रेक्षकांना हव्या आहेत. असेच सामने प्रेक्षकांना पाहायला आवडतात. 1 बॉल 2 धावांची गरज. लांबच टीम बाहेरून या प्लीज. या लगेच आपण. 1 बॉल 2 धावांची गरज. टाळ्या वाजवा मित्रांनो सामना आवडला असेल तर. 1 बॉल 2 ची गरज. ओहो माय गॉड काय घडलं. आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल आणि सामना जिंकलाय KYJ अक्कलपे टीम. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. 2 बॉलच्या पाठीमागे 1 बॉलच्या अगोदर असं म्हणत होतो आपण हात्रेवाडी सामना जिंकणार. परंतु आपण जर पाहिलं तर सामना जिंकलाय अक्कलपे टीमने. काय क्रिकेट राहिलं. परंतु हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, साहिल को बाजीगर कहना चाहिए. साहिलची बॅटिंग